तर काही भरपूर दिवसातून ब्लॉग चालू करतो. आज चाललंय फिशिंगला. तुम्हाला आता स्पॉट वगैरे दाखवतो, तिथे फिशिंग करायचं. आपण पागेर वगैरे चालवलाय आणि जालावून चालवलंय, तुम्हाला दाखवतो. तर काही आता चाललो, आता रस्त्यावर चाललो स्पॉटवर, तिथं गेलो दाखवतो आता. तर काही आता पोचलोय स्पॉटवर. हवा काही इथं पाणी विणी आहे. आपण इथं तिथं जाला टाकू. आता जाला टाकून झालं, तिकडे जाऊ पागाला. तिकडं बघा इको आले, बघा तिकडं इको आले, त्यांच्या माणसं आहेत भरपूर. ते आले चिंबर आहे वाकडाला. तर इथं आपण जाला टाकू. आता त्या साईडला टाकू जाला. आता जालवा टाकून घेतो, नंतर दाखवतो तुम्हाला. काहीच याचा अजून सुटत नाही झाला. तर तुम्ही नजारा बघा, कसा नजारा आहे. तर गाईज चिंबोऱ्या वाकडाला आलेत, दोन इको घेऊन. हे बघा, लावल्या झाला. एक काडी पकडले. दोन तर काही दोन भेटल्यात. टाकल्या लगेच भेटलं. तेव्हा इथं जाला टाकलाय आपण. इथून तिकडं पुलाच्या आतमध्ये टाकल्या झाला. तर आता झालं राहू दे इथं. तिथे झाल्यात 10-15 मिनटं देऊ. तर आता पागून बघू काय भेटतो काय नाही. तर काहीच यो कोंडा आहे, ते बाजून आता त्याला भिजत त्याचं हे करून माशांना खायला टाकू. कसं लोकेशन आहे बघा. इकडं बघा, ती माणसं चिंबोऱ्या खेकडं पकडतात वाटते. ते काठे आहेत, बारीक हातात. आणि ती खेकडे बघा किती माणसं आहेत. इकडं पण आहे, ती त्यांची अख्खी इको आले. ते बघा अख्खी इको आहे. तर आता आपण जाऊ तिकडं खालच्या भागात आणि तुम्हाला दाखवू किती काय असं काय टाकतो, कुठे टाकतो. हा, काही जेव्हा कोणता इथे टाकतो. ऐकून नदी येतोय रे. तर काही आता पोचलोय नदीवर. हे बघा इथं तो पाकतोय बघा. आधी ये गालावाला आहे, तो बुरवाडीचा आहे. अख्खा दिवस कामा नाही काय नाही. आलं आज आपण कसं घरी होतो ना, शनिवारी गेलो नाही, कॉलेज जाऊन आलंय. बघा आता एव्हा इथं टाकू आपण कोंडा. आणि पाणी पण आलंय आता. गाईज आता करण टाकतो माशांना खायला, जेणेकरून मासे येतील आणि तिथं आपण पागेर टाकू आणि मासे पकडू. हे बघा, तर गाईज कोंडा बिंडा टाकून झाला आता. तर आता 10-15 मिनटं वाट बघू, नंतर पाग्या टाकू. तेव्हा कसं डोलं चाललंय. काय बोला दादा, मी क्या बोलू क्या. तो रेनकोट घालून बसला डायरेक्ट. दाखवतो बघा, रेनकोट घालून बसलं. तर काही आता पाग्या टाकू आपण. असं करतो, असं घेतला, असं करायचं. पाक टाकताना दाखव. आता काही जाता आता टाकतो पाक. कधीपासून मोठा वेळला शिवडा, लय मोठा. कधीपासून पागत होता. आता पहिली माशाची काडी भेटले. बघा, कोणी झाली आपली पाग्याराव पहिली कोणी. बघा बारीक पाहते. ही काय लय बारीक आहे. आता लय बारीक वांब आले, 2 वाटांची एवढी. तिकडे वरती चल, काढा लावा. तू काय करू नेस्टर झाला नाही तर. इकडं बघा लय बारीक वांबे बघा, लय बारीक वांबे. गाईज बघा वांबे लय बारीक भेटले, लय बारीक आहे. गाईज इकडे बघा ऊन पडतोय.
आणि तिकडं बघा किती पाऊस पडतोय आणि खेकडी पकडायला आलं ते बघा इकडं आणि हो पाकतोय. काही इथं काय आम्हाला भेटलं नाही, फक्त एक वाम भेटली आणि 2 बारक्या पात्या भेटल्या. आता आम्ही इथून चाललो, तिकडं आपला जाला लावला होता तिकडं चाललो आम्ही आता. तर गाईज आता चाललो, आता एक वाम भेटली, 2-3 पात्या भेटल्यात. आता चाललो आता तिकडं आपलं जाला लावलाय ना तिथं मासे काढू, बघू किती त्याला लागलेत का नाही ते पण नाही माहीत. तर गाईज इथं एक पण नाही गाडी भेटली. आता जाला घेऊन परत तिकडे जाऊ, असं वलाकडं जिथं पागत होतं तिथं जाला घेऊन जाऊ. आता तिथंच टाकू, म्हणजे तिथं पागून डायरेक्ट घरी जाता येईल. बारका पण टूच भेटलाय तो, जाम बारीक आहे. याच साईज मध्ये उन्हाळ्यात 1 किलोचं पकडतो. तेव्हा कसा माझ्याकडे मोबाईल लावला नसतो, त्या दगडी पण येतात त्याच्यावर. बघा काही अजून एक भेटलाय, तोच मासा निघत भेटला. दगडी पण भरपूर यातच ना, 2-3 सावा नंतर तोच भेटला. काहीच करण बघा किती खोल पाण्यात पाकतोय. हे बघा पार कमरेच्या वरती आलंय पाणी. हे बघा ते पाणी आहे बघा. झालंय डुबकी मारायला, पागून झालंय. हे बघा काय चाले करतोय. हे बघा, हे बघा असा पुळतोय. डुबक्या मारतोय नुसतं. बघा पुत्या आता व्ह्यू बघा कसा आहे व्ह्यू. हे बघा तिकडं कसं डोंगर आहे. हे बघा तर काही जात मासं इथं पकडून आता चाललो घरी. घरी जाऊन दाखवतो आता मासे किती भेटले ते. हे बघा पाणी नाही तरी छत्री वापरते, काय बोलायला आता. तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मासं, तर कंटिन्यू राहा. काहीच पोचलं घरी, आता मला दाखवतो किती मासे भेटले. तर काहीच हे बघा 2 पुंटे भेटलेत आणि 1 बारीक वाम भेटले. जास्त मोठे नाही, बारीकच. आता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.